हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे. तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. अथ महावाक्य विवेकः पंचमं प्रकरणम. आज आपण महावाक्य विवेक या 5व्या प्रकरणाला आरंभ करणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे महावाक्य विवेक. वेदांतामध्ये 2 प्रकारची वाक्य सांगितले जातात. एक अवांतर वाक्य आणि दुसरं महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय? जीव आणि ब्रह्म यांच्या स्वरूपाचं प्रतिपादन करणारी वाक्ये म्हणजे अवांतर वाक्य. जीव ब्रह्म स्वरूप प्रतिपादकम वाक्यम आपलं अवांतर वाक्यम. जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, असं फक्त स्वरूपाचं प्रतिपादन करणारी वाक्य, त्यांना अवांतर वाक्य असं म्हणतात. अवांतर वाक्यांपासून परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? ब्रह्म आहे, परमात्मा आहे, अशा प्रकारचं आपल्याला ज्ञान होतं, अस्तित्वाचं ज्ञान होतं. आणि त्यामुळे असत्वापादक आवरणाचा भंग होतो. परोक्ष ज्ञान झालं. आतापर्यंत ब्रह्म नाही असं वाटत होतं, आता म्हणायला लागला. अवांतर वाक्यांचं श्रवण झाल्यामुळे ब्रह्म आहे असं ज्ञान झालं. म्हणजे असत्वापादक आवरणाचा भंग होतो अवांतर वाक्यांच्या द्वारा प्राप्त होणाऱ्या परोक्ष ज्ञानाने. आणि दुसरी वाक्य आहेत काही, त्यांना महावाक्य म्हटलं जातं. महावाक्य म्हणजे काय? जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादकम वाक्यम किंवा अभेद प्रतिपादकम वाक्यम महावाक्यम. जीव आणि ब्रह्माच्या अभेदाचं, ऐक्याचं प्रतिपादन करणारी वाक्ये, त्यांना म्हणायचं महावाक्य. महावाक्यांच्या श्रवणाने अपरोक्ष ज्ञान होतं. अपरोक्ष ज्ञान होतं म्हणजेच अभानापादक आवरणाची निवृत्ती होते. मी ब्रह्म नाही असं वाटत होतं, आता भान झालं, अभान गेलं, भान झालं म्हणजे ज्ञान झालं की मी ब्रह्म आहे. म्हणून अभान म्हणजे अज्ञान. त्या अभानापादक ज्या आवरण होतं त्याची निवृत्ती होते आणि त्याला मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं. आणि या अपरोक्ष ज्ञानानेच परमपुरुषार्थ जो मोक्ष त्याची प्राप्ती होते. आणि म्हणून आपल्याला अपरोक्ष ज्ञान झालंच पाहिजे. अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर महावाक्यांचं श्रवण करावंच लागतं. मग महावाक्यांचं केवळ श्रवण केलं म्हणजे ज्ञान होतं का? तर आपाततः जे प्रथम श्रवण आहे त्या प्रथम श्रवणामध्ये सर्वांनाच ज्ञान होतं असं नाही. काना वचनाची ये भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊनी उठी कवनू एकूजो. एखादा कोणीतरी विरळा असतो, महापुरुष, तो सिद्ध असतो, अधिकार संपन्न असतो, उत्तम अधिकारी असतो की त्याला या तत्वमस्यादी महावाक्यांचं पहिल्यांदा श्रवण झाल्याबरोबरच त्याला अहम ब्रह्मास्मी असं अपरोक्ष ज्ञान होतं. पण बाकीच्या सर्वांनाच असं ज्ञान होतं असं नाही. महावाक्याचं श्रवण करूनही कदाचित असंभावना, विपरीत भावना राहू शकतात. प्रमाणगत संशय असेल तर त्याला पुन्हा विचाररूप श्रवण करावं लागतं. उपक्रम उपसंहारादी पाहून वेदांत वाक्यांच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असं म्हणतात. पुन्हा उपनिषदांचं, वेदांताचं श्रवण करावं लागतं. त्याला उपक्रम, उपसंहार काय आहे, अभ्यास काय, अपूर्वता काय, फल काय, अर्थवाद काय, उपपत्ती काय, या षड्लिंगांच्या द्वारा त्याला पुन्हा चिंतन करावं लागतं. शास्त्रचिंतन त्याला म्हणतात श्रवण. विचाररूप दुसरं श्रवण.
आणि या विचाररूप द्वितीय श्रवणाच्या द्वारा मग प्रमाण असंभावनेची निवृत्ती होते. हे जे प्रमाण म्हणून शास्त्र आहे, उपनिषद आहेत, त्यांना भेद सांगायचा आहे की अभेद सांगायचा आहे असा जो संशय होता, या संशयाची निवृत्ती होते. काय हां हो ना, मग जीव आणि ब्रह्म यांचा भेद प्रतिपादन करतात की अभेद प्रतिपादन करतात, ही शास्त्र अशा प्रकारचा शास्त्राविषयी जो संशय त्याला म्हटलं जातं प्रमाण असंभावना. प्रमाण असंभावना काय? हां, कर्म सांगायचं आहे की उपासना सांगायची की ज्ञान सांगायचं आहे. म्हणजेच कर्म सांगत असताना भेद सांगितला जातो. कर्म सांगून जीव ब्रह्माचा भेद सांगायचा आहे का मग ज्ञान प्रतिपादक आहेत असं मान्य करून जीव ब्रह्माचा अभेद सांगायचा आहे? शेवटी तिथंच यावं लागतं ना. हे जे शास्त्र आहेत त्यांना भेद सांगणारे आहेत, उपासना कर्माच्या द्वारा त्यांना भेद सांगायचा आहे का ज्ञान सांगून त्यांना अभेद सांगायचा आहे जीव आणि ब्रह्माचा? अशा प्रकारचा जो संशय त्याला काय म्हणायचं? प्रमाणाविषयी शास्त्राविषयीचा प्रमाण असंभावना म्हणतात त्याला. दुसरी आहे प्रमेय असंभावना. प्रमेय असंभावना म्हणजे जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे की अभेद सत्य आहे. शास्त्रांनी उपनिषदांनी जे प्रतिपादन केलंय की तत्वमसी इत्यादी, तर मग जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये खरंच अभेदच आहे का भेद आहे, किंचित भेद आहे वगैरे, अशा प्रकारचा सिद्धांतावर आलेला संशय, प्रमेयावर आलेला संशय त्याला म्हणायचं प्रमेय असंभावना. मग प्रमेय असंभावनेची निवृत्ती कशाने होते? मननाच्या द्वारा. मनन करावं लागतं. मनन म्हणजे काय? प्रमाणांच्या द्वारा प्रत्यक्ष, अनुमान, उपमान इत्यादी शब्द, अर्थापत्ती इत्यादी प्रमाणांच्या द्वारा म्हणजे युक्तीने. युक्ती इथली कोणती युक्ती घ्यायची? प्रमाण विचार. प्रमाण विचार रूप युक्तीने जीव आणि ब्रह्माचा अभेदच सत्य आहे, म्हणजे अभेदाला साधक अशा युक्ती आणि भेदाला बाधक असे युक्ती करणं, असं यौक्तिक चिंतन करणं, त्याला म्हटलं जातं मनन. अशी मननाची व्याख्या वेदांतामध्ये केलेली आहे. मग प्रमेय असंभावनेची निवृत्ती होते त्याद्वारा. मग विपरीत भावना असेल तर पुन्हा निदिध्यासन करावं लागतं. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अखंड वृत्ती प्रवाह, त्याला काय म्हणायचं? निदिध्यासन. मग विपरीत भावनेची निवृत्ती होते. अशा पद्धतीने त्याला जर ज्ञानाच्या नंतरही असंभावना, विपरीत भावना असतील तर त्यांचं चिंतन करावं लागतं, पुन्हा श्रवण मनन निदिध्यासन करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महावाक्यांच्या द्वारा ज्ञान त्याला करून घेत असताना त्याला पहिल्यांदा तत्वम पदार्थ शोधन करावं लागतं. तर ते तत्वम पदार्थ शोधन म्हणजे काय? तर हे प्रकरण, हे महावाक्य विवेक जे प्रकरण आहे हे तत्वम पदार्थ शोधन आहे. तत् म्हणजे परमात्मा, तत् या शब्दाचा अर्थ काय, त्वम या पदाचा अर्थ काय, बरोबर ना? म्हणजे जीवाचं काय स्वरूप आहे आणि ब्रह्माचं काय स्वरूप आहे, अशा विचार करणारा हे जे प्रकरण आहे याला महावाक्य विवेक असं म्हटलेलं आहे. महावाक्यामध्ये दोन पदं असतात, एक पद जीववाचक आहे, दुसरं ब्रह्मवाचक आहे. आणि मग दोन्ही पदांचं समानाधिकरण्य सांगून ऐक्य सांगितलेलं आहे. त्यापैकी मग जीववाचक पदाचा अर्थ काय घ्यायचा? अहम ब्रह्मास्मी. अस्मीने ऐक्य सांगितलं, अहम ब्रह्म, इथं समानाधिकरण आहे, ऐक्य सांगितलेलं आहे. मग अहम पदाचा अर्थ काय? जीव. जीव शब्दाने काय घ्यायचं? ब्रह्म शब्दाने काय घ्यायचं? ऐक्य आहे म्हणजे कसं आहे? तत्वमसी. तत् म्हणजे काय? त्वम म्हणजे काय? असी म्हणजे काय? प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञान शब्दाचा अर्थ काय? ब्रह्म शब्दाचा अर्थ काय? अयम आत्मा ब्रह्म. अयम आत्मा म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय? याला म्हणायचं तत्त्वम पदार्थ शोधन. तत्पद अर्थ, तत्पदाचा अर्थ म्हणजे ब्रह्म, त्याचं चिंतन, आणि त्वम पदाचा अर्थ म्हणजे जीव, त्याचं चिंतन. महावाक्यातील जीववाचक आणि परमात्मा ब्रह्मवाचक अशा दोन्ही पदांच्या अर्थाचं केलेलं चिंतन, थोडक्यात तत्वम पदार्थ शोधन म्हणजे हे प्रकरण आहे. महावाक्य विवेक असं हे प्रकरण आहे.
या प्रकरणामध्ये चारही महावाक्यांचा विवेक प्रतिपादन केला आहे. महावाक्यस्थ जे दोन पद असतात त्यांचा विवेक करणं. अहम म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, याला म्हणायचं विवेक, यथार्थ ज्ञान दोन्ही पदांचं. म्हणून महावाक्यातील दोन्ही पदांचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून देणारं हे प्रकरण असल्यामुळे या प्रकरणाला महावाक्य विवेक असं म्हटलेलं आहे. महावाक्यांचा यथार्थ बोध करून देणारं हे प्रकरण आहे, विवेक आहे. पंचमम प्रकरणम हे 5वं प्रकरण आहे. टीका बघा त्याचं मंगलाचरण आणि अवतरण. नत्वा श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरौ महावाक्य विवेकस्य कुर्वे व्याख्याम समासतः. श्री भारती तीर्थ आणि विद्यारण्य मुनीश्वर या दोन्ही श्री गुरूंना नमन करून महावाक्य विवेकाची व्याख्या संक्षेपाने मी करीत आहे, असं रामकृष्ण टीकाकार बोलतायत. रामकृष्ण यती. मुमुक्षोः मोक्ष साधन ब्रह्म आत्मैकत्व अवगती सिद्धये प्रसिद्धानां चतुर्णां महावाक्यानां अर्थं क्रमेण निरूपयन् परमकृपालुः आचार्यः आदौ तावत् ऐतरेय आरण्यक गते प्रज्ञानं ब्रह्म इति महावाक्ये प्रज्ञान शब्दस्य अर्थम आह. मुमुक्षुला मोक्षासाठी साधन असणारं जे ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याचं ज्ञान, ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी कुणाला, मुमुक्षुला, ब्रह्मात्मैक्याचं ज्ञान होण्याकरिता वेदांतामध्ये प्रसिद्ध असणारे जे 4 महावाक्य आहेत त्या चारही महावाक्यांचा अर्थ क्रमाने निरूपण करीत परमकृपाळू असणारे आचार्य म्हणजे विद्यारण्य स्वामी हे अगोदर तावत ऐतरेय आरण्यक गते, ऐतरेय उपनिषदातील ऐतरेय आरण्यक नावाचा उपनिषद आहे ऋग्वेदाचा, ऋग्वेदाची शाखा आहे ते, म्हणजे ऋग्वेदातील आणि ऐतरेय आरण्यक या उपनिषदातील प्रज्ञानम ब्रह्म हे जे महावाक्य आहे या महावाक्यातील प्रज्ञान या जीववाचक शब्दाचा पदाचा अर्थ या पहिल्या श्लोकामध्ये ग्रंथकार सांगतायत. प्रज्ञानम ब्रह्म, त्यापैकी प्रज्ञान म्हणजे काय त्याचा अर्थ सांगतायत कोण, ग्रंथकार. कोण, विद्यारण्य स्वामी. का सांगतायत, कोणी विचारलंय का त्यांना? न विचारता सांगतात. आपण काही त्यांना विचारायला गेलो का आता, सांगा बरं या 5व्या प्रकरणात? नाही, तरी त्यांनी सांगून ठेवलंय का, परमकृपालूना आचार्येनं असं म्हटलंय. परमकृपाळू आहेत ते, विचारल्याशिवाय सांगू नये ही नीती आहे. पण नाही विचारलं तरी सांगतात, त्यांना संत म्हणतात. कारण ते विचारावं ही बुद्धी आपल्याला होत नाही, पण सांगितलं पाहिजे ही बुद्धी त्यांना होते. त्यांना माहिती आहे की यांना कधी ना कधी हे ऐकल्याशिवाय पर्याय नाही. आणि हे त्यांना लोकांना जेव्हा विचारण्याची बुद्धी होईल तेव्हा कदाचित आपण असू नसू, पण आपला ग्रंथ तर राहील सांगण्यासाठी. म्हणून त्यांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे. ज्यांना कुणाला या महावाक्यांचा अर्थ समजून घेण्याची जिज्ञासा होईल त्यांना यावत चंद्र दिवाकरो पंचदशीतील हे महावाक्य विवेक प्रकरण ज्ञान देत राहील, ज्ञान सांगतच राहील. याला म्हणतात संतांची कृपा. दयाळू आहेत संत महात्मे. म्हणून त्यांनी अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मुमुक्षुला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी या प्रकरणामध्ये महावाक्यांचा अर्थ सांगितलेला आहे. येनेक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च स्वाद्वस्वादु विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितं. येनेक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च तत्प्रज्ञानमुदीरितं. येन इक्षते शृणोति इदं जिघ्रति व्याकरोति च स्वादु अस्वादु विजानाति तत्प्रज्ञानम उदीरितं. येन म्हणजे ज्याच्या द्वारा, इदम इक्षते या रूपादिकांना हा जीव पाहतो, ज्याच्या द्वारे रूप इत्यादी विषयांना हा जीव पाहतो.
शृणोती, येन शृणोती, ज्याच्याद्वारे ऐकतो. येन जिघ्रती, ज्याच्याद्वारे, ज्या आत्मचैतन्याच्या प्रकाशाच्या साह्याने जिघ्रती, गंध घेतो. व्याकरोती म्हणजे बोलतो. च एवढंच नाही, स्वादू अस्वादू विजानाती. स्वादू म्हणजे चांगला रस, बरोबर ना. आणि अस्वादू म्हणजेच काय, न आवडणार. समजा एखादा रस आहे, आवडलं तर काय म्हणायचं, चांगलं, चांगला रस खायला भेटला. आणि अस्वादू म्हणजे न आवडणारं, अरुचीचं. हे सगळं ज्याच्या द्वारा जाणतो, तत्प्रज्ञानम उदीरितम, त्याला या देहातील प्रज्ञानरूपी आत्मा म्हटलेलं आहे. समजतंय ना. उपनिषदामध्ये परवा श्लोक गेला, येन रूपम रसम शब्दांच स्पर्शान विजानाती, जाणतो. हा जीवात्मा ज्या आत्मप्रकाशामध्ये बाहेरच्या शब्दादी विषयांना इंद्रियांच्या द्वारा जाणतो, असा जो आतमध्ये एक प्रकाश आहे, त्याला म्हटलं जातं आत्मा. त्याला इथं प्रज्ञान असं म्हटलेलं आहे. तो प्रकर्षानं ज्ञान स्वरूप आहे, म्हणून त्याला प्रज्ञान म्हटलं आहे. त्या ज्ञानरूप प्रकाशाच्या आधारानेच आपण या शब्दाधिकांचं ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. आतमध्ये आत्मप्रकाश जर नसता, ज्ञानघन प्रकाश रूप आत्मा जर आतमध्ये नसता, तर बाहेर शब्दाधिकांचं ज्ञान आपल्याला असं झालंच नसतं. ज्याच्याद्वारे, ज्या आत्मप्रकाशाने आपण ह्या शब्दस्पर्शाधिकांना जाणतोय, त्याला म्हटलं जातं आत्मा. त्याला प्रत्यगात्मा म्हणतात. त्यालाच इथं प्रज्ञान असं श्रुतीने म्हटलेलं आहे. अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते, या सर्वांच्या आधाराने यांना अधिष्ठून विषयांचं सेवन करतो जीव. पण हे सगळं ज्याच्याद्वारा जाणतो त्याला म्हणायचं आत्मप्रकाश, प्रज्ञान. स्वप्नांतम जागरितांतम गेले ना श्रुती आपल्याला. स्वप्नामधील पदार्थ, जागृतीतील पदार्थ ज्या आत्मप्रकाशाने आपण जाणतोय त्याला म्हणायचं आत्मा. त्याला प्रज्ञान असं म्हटलंय. येन चक्षुर्द्वारा निर्गत अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्येन, चक्षुच्या द्वारा बाहेर गेलेली जी अंतःकरण वृत्ती आहे ना, त्या अंतःकरण वृत्तीमध्ये उपहित कोण आहे, चैतन्य. त्या चैतन्याच्या द्वारा इदम दर्शन योग्यम रूपाधिकम ईक्षते पश्यती पुरुष, हा पुरुष पाहण्याला योग्य असणारे अशा प्रकारचे रूपाधिक पदार्थ पाहतो. नेत्राच्या द्वारा बाहेर गेलेली जी अंतःकरणाची वृत्ती आहे, त्या वृत्तीने उपहित जे चैतन्य, त्या कारण वृत्ती तर जड आहे, मग त्या वृत्ती उपहित चैतन्याच्या द्वारा आपण रूपादी पदार्थांना बाहेरच्या जाणू शकतो, अन्यथा जाणू शकत नाही. इदम दर्शनयोग्यम रूपाधिकम ईक्षते पश्यति पुरुषः तथा श्रोत्रद्वारा निर्गत अंतःकरण वृत्ती उपाधिकेन येन शब्दजातम शृणोती, श्रोत्राच्या द्वारा बाहेर गेलेली जी अंतःकरण वृत्ती आहे तद उपहित अशा चैतन्याच्या द्वारा शब्दाला, सगळ्या प्रकारच्या शब्दांना पुरुष जाणतो. तथा एव त्याचप्रमाणे घ्राणद्वारा निर्गत अंतःकरण वृत्ती उपहितेन औपाधिकेन येन गंधजातम जिघ्रती, घ्राणेंद्रियाद्वारा बाहेर गेलेल्या अंतःकरण वृत्ती उपहित अशा चैतन्याच्या द्वारा गंधजातम जिघ्रती, सगळ्या प्रकारच्या गंधाला जाणतो, सुगंध घेतो. येन वागींद्रिय अवच्छिन्नेन व्याकरोती शब्दजातम व्याहरती, वागींद्रिय अवच्छिन्न अशा चैतन्याच्या द्वारा सगळ्या प्रकारच्या शब्दांना हा जीवात्मा ज्याच्या आधाराने बोलतो. येन रसनेंद्रियद्वारा निर्गत अंतःकरण वृत्ती उपाधिकेन स्वादू अस्वादू रसव विजानाती, रसनेंद्रियाच्या द्वारा निघालेल्या बाहेर गेलेल्या अंतःकरण वृत्तीच्या आणि त्या अंतःकरण वृत्ती उपाधिक अशा चैतन्याच्या द्वारा चांगल्या वाईट रसाला तो जाणतो. अनुक्त समुच्चयार्थ च शब्द, बाकीचं राहिलं ते सगळं घ्या, बाकीच्यांचंही ग्रहण करा, यासाठी च शब्द आलेला आहे. न सांगितलेलं जे काही राहिलं आहे आता याच्यामध्ये ते सगळंच बाकीचं सुद्धा घ्यायचं. समजा त्वगेंद्रिय राहिलं सांगायचं, त्वगेंद्रियाच्या द्वारा निर्गत जी अंतःकरण वृत्ती आहे तदुपहित जे चैतन्य त्याच्या द्वारा आपण स्पर्शाला जाणतो, असा अर्थ घ्या.
तथा च अनुक्तैः सकलैः इंद्रियैः अंतःकरणवृत्तिभेदैः च उपलक्षितं यत् चैतन्यम् अस्ति तदेव अत्र प्रज्ञानम् इति उच्यते इत्यर्थः. मग काय सिद्ध झालं की आपल्या या श्लोकामध्ये सांगितलेल्या किंवा सांगायचं राहिलेल्या सर्वच इंद्रियांच्या द्वारा जी अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते त्या अंतःकरण वृत्तीचा उपाधी ज्या आत्मचैतन्याला लागलेला असतो त्या आत्मचैतन्याच्या म्हणजे वृत्ती उपहित त्या वृत्तीने उपहित अशा चैतन्याच्या द्वारा आपण सगळे शब्द स्पर्शादी इत्यादी सगळे विषय जाणतो, सर्व पदार्थ जाणतो, सगळ्या जगाला जाणतो. असं ते अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य आहे. त्यालाच या श्लोकामध्ये प्रज्ञानम असं म्हटलेलं आहे. अनेन असं सांगून काय सिद्ध केलं? येन वा पश्यती इत्यादे हे सर्वाण्येव एतानि प्रज्ञानस्य नामधेयानि इति अंतस्य अवांतर वाक्य संदर्भस्य अर्थः संक्षिप्य दर्शितः. ऐतरेय आरण्यक उपनिषदामध्ये हा विषय आला. काय? येन वा पश्यती इत्यादी सुरुवात झाली, ज्याच्याद्वारे हा जीवात्मा पाहतो वगैरे. त्याचाच अर्थ या मंत्र श्लोकामध्ये सांगितला आहे आचार्यांनी. सर्वाण्येव एतानि प्रज्ञानस्य नामधेयानि, ही सगळी त्या प्रज्ञानाचीच नावं आहेत. अशा प्रकारे शेवटी श्रुती आली. इथपर्यंत जेवढ्या काही श्रुती वाक्य तिथं आलेली आहेत त्या सर्व श्रुती वाक्यांचा संदर्भ, त्याचा अर्थ या ठिकाणी संक्षेपाने विद्यारण्य स्वामींनी या प्रस्तुत पहिल्या श्लोकामध्ये कथन केलेला आहे. हाच विषय तिथं ज्याच्याद्वारा जाणतो, याच्याद्वारा पाहतो, त्याच्याद्वारा ऐकतो, त्याच्याद्वारा बोलतो, असं विस्ताराने तिथं अनेक श्रुती आल्यात. त्या प्रज्ञानाचे अनेक प्रत्येगात्मा, आत्मा, साक्षी अशी नावं आलीत. आणि शेवट उपसंहार केलेला आहे. त्या सर्व प्रकरणाचं तात्पर्य एका श्लोकामध्ये सांगितलं की त्या सर्व श्रुतींनी प्रज्ञान शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे असं सूचित करतायत टीकाकार. एवं अशा प्रकारे प्रज्ञान शब्दस्य अर्थम अभिधाय ब्रह्म शब्दस्य अर्थम आह. प्रज्ञान या शब्दाचा अर्थ सांगून झाला. आता यानंतर ब्रह्म या शब्दाचा अर्थ ग्रंथकार सांगतायत. प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्यातील ब्रह्म या शब्दाचा अर्थ आता सांगतात. चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्याश्वगवादिषु चैतन्यमेकं ब्रह्मातः प्रज्ञानं ब्रह्म मय्यपि. चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्याश्वगवादिषु चैतन्यमेकं ब्रह्मातः प्रज्ञानं ब्रह्म मय्यपि. चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्य अश्व गवादिषु चैतन्यम एकम ब्रह्म अतः प्रज्ञानम ब्रह्म मयि अपि. चतुर्मुख म्हणजे ब्रह्मदेव, चार मुखाचा. इंद्र, इंद्रदेव. देवेषु बाकीचे सगळे देव, वायुदेव, अग्निदेव इत्यादी. मनुष्य आपण सर्व मनुष्य. अश्व घोडे. गवादिषु गायी इत्यादी प्राण्यांमध्ये. एकम चैतन्यम एकच चैतन्य आहे, त्याला ब्रह्म म्हणतात. हे झालं ब्रह्म शब्दाचं लक्षण. काय अर्थ केला ब्रह्म शब्दाचा? ब्रह्मदेवामध्ये, इंद्रामध्ये, बाकीच्या सर्व देवांमध्ये, सर्व मनुष्यांमध्ये आणि सर्व पशुपक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्यालाच म्हणायचं ब्रह्म. या सर्व उपाधींमध्ये जे आहे चैतन्य त्यालाच ब्रह्म असं म्हणतात, असा अर्थ आहे. आता हा मयी अपि, माझ्याही ठिकाणी ते चैतन्य आहे की नाही? मनुष्यामध्ये मी आलो, आपण आलो, सर्वांमध्ये चैतन्य आहे, त्यापैकी मी मनुष्य आहे, मनुष्यामध्ये पण ते चैतन्य आहे, म्हणजे माझ्यामध्ये पण ते चैतन्य आहे. आता हा मयी अपि ते ब्रह्म, माझ्याही ठिकाणी प्रज्ञान रूपाने जे चैतन्य आहे तेच कोण आहे? ब्रह्म आहे. यालाच म्हणायचं प्रज्ञानम ब्रह्म. सर्वांमध्ये आहे त्याला ब्रह्म, मग माझ्यात पण आहे कारण मी मनुष्य आहे, माझ्यात पण ते, मग माझ्यामध्ये तर त्याला प्रज्ञान म्हटलंय. मग माझ्यामध्ये जे प्रज्ञान रूपी चैतन्य आहे, मागे जो अर्थ सांगितला प्रज्ञान, प्रज्ञान रूपी जे चैतन्य प्रकाश माझ्या देहात आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात. प्रज्ञानम ब्रह्म. सर्व प्राणी मात्रांमध्ये जे ब्रह्म व्यापक आहे तेच ब्रह्म माझ्यामध्ये
प्रज्ञान रूपाने आहे, म्हणजे मी प्रज्ञानच ब्रह्म आहे, ब्रह्मच प्रज्ञान आहे, याला म्हणायचं महावाक्याचा अर्थ. ठीक आहे. उत्तमेषु देवादिषु, उत्तम अशा देवादिकांच्या मध्ये जे चैतन्य आहे. मध्यमेषु मनुष्येषु, मध्यम अशा वर्गामध्ये जे मनुष्य आहेत राजसी त्यांच्यामध्ये. अधमेषु अश्वगवादिषु, अधम अशा प्रकारच्या गायी घोडे वगैरे प्राणी पशु पक्षी असे जे देह धारण करणारे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये असणारं. आकाशादी भूतेषुच, तसंच आकाशादी पंचमहाभूत त्यांच्याही मध्ये. जगत जन्मादी हेतुभूतम यत एकम चैतन्यम असते, या जगताच्या जन्मादिकांना जन्म स्थिती प्रलय या सर्वांना कारणीभूत असणारं जे विवर्त उपादान कारण म्हणून आहे ब्रह्म आहे, जे चैतन्य आहे, त्यालाच तद्ब्रह्म इत्यर्थ, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. हे सगळ्या उपाध्या आहेत. उत्तम देवादिकांना उत्तम म्हणायचं कारण ते सात्विक आहेत. ऊर्ध्वं गच्छन्ते सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ते राजसाः, जघन्य गुणवृत्तिस्थाः अधो गच्छन्ते तामसाः. या उपाध्या आहेत उत्तम मध्यम मध वगैरे, पण यांच्यामध्ये जे चैतन्य आहे ब्रह्म सर्वगत सदा सम हे सांगितलं. या सर्वांना आणि या जगताच्या उत्पत्ती स्थिती प्रलयाला अधिष्ठानभूत असलेलं जे चैतन्य त्याला म्हणतात ब्रह्म, असा ब्रह्म शब्दाचा अर्थ सांगितला. अनेनच असा वाक्याचा अर्थ का सांगितला, कारण या वाक्याच्या अर्थाने श्रुतींचा अर्थ प्रकट केला आहे ग्रंथकारांनी. कोणत्या श्रुतींचा? एष ब्रह्म एष इंद्रः इत्यादेः प्रज्ञा प्रतिष्ठा इत्यन्तस्य अवान्तरवाक्यस्य अर्थः संक्षिप्य दर्शितः. उपनिषदामध्ये आलेले ही सगळी वाक्य त्यांचा संदर्भ या ठिकाणी संक्षेपाने दिलाय. एषः ब्रह्म, हे जे चैतन्य आहे त्यालाच ब्रह्मदेव म्हणतात, ते चैतन्यच इंद्र आहे वगैरे अशी काही श्रुती वाक्य आहेत. प्रज्ञान प्रज्ञा प्रतिष्ठा, प्रज्ञा प्रतिष्ठा म्हणजे हे जे चैतन्य ज्ञानरूप प्रज्ञा आहे आपल्या अंतःकरणामध्ये, तीच प्रतिष्ठा आहे या सर्वांची, म्हणजे अधिष्ठान आहे. अधिष्ठान चैतन्य म्हणजे कोण आहे? प्रज्ञा. इथं प्रज्ञा शब्दाचा अर्थ आत्मा असा. आत्मा जो आहे हाच काय सगळ्यांचा आधार आहे. इथपर्यंत जी काही वाक्य आलीत उपनिषदांमध्ये, या सर्व वाक्यांचा अर्थ संक्षेपाने ग्रंथकारांनी या श्लोकामध्ये सांगितला की सगळ्या प्राणीमात्रांमध्ये उत्तम अधम मध्यम सर्वांमध्ये जे चैतन्य ओतप्रोत आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. इत्थम पदार्थम अभिधाय वाक्यार्थम आह. अशा प्रकारे दोन्ही पदांचा अर्थ सांगून झाल्यानंतर आता वाक्यार्थम आह या प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याचा अर्थ ग्रंथकार सांगतायत पुढे. आता मयी अपि प्रज्ञानम ब्रह्म, म्हणून माझ्याही ठिकाणी प्रज्ञानरूप जे आहे चैतन्य तेच ब्रह्म आहे असा अर्थ. यतः सर्वत्र अवस्थितं प्रज्ञानम ब्रह्म, अतः मयी अपि स्थितं प्रज्ञानम ब्रह्म एव प्रज्ञानत्व अविशेषात इत्यर्थः. सर्वत्र अवस्थित असणारं जे चैतन्य आहे प्रज्ञान आहे त्यालाच जर ब्रह्म म्हणत असतील तर मग आता म्हणून मय्य अपि स्थितम प्रज्ञानम, माझ्या ठिकाणी जे प्रज्ञान आहे ते ब्रह्मच आहे असा अर्थ. ब्रह्म एव, कारण प्रज्ञानत्व अविशेषात, प्रज्ञानत्व एकच असतं, प्रज्ञान एकच आहे. सर्व गायी पशु पक्षींमध्ये देवादिकांमध्ये मनुष्यामध्ये जे प्रज्ञान आहे तेच माझ्यामध्ये पण आहे. तेच ज्ञानघन ब्रह्म कोण आहे? मीच आहे. मलाच या ठिकाणी प्रज्ञान म्हणतात आणि हे प्रज्ञानच काय? ब्रह्म आहे. आणि ब्रह्मच काय? प्रज्ञान आहे. याला म्हणायचं प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे मी प्रज्ञानरूप आत्मा ब्रह्म आहे आणि ब्रह्म मीच प्रज्ञानरूप आत्मा आहे असा अपरोक्ष यथार्थ ज्ञान, ओतप्रोत ज्ञान, अहम सहा सहा अहम. अशा प्रकारे प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्यामध्ये जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली आहे. या प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याचा अर्थ या ठिकाणी ग्रंथकारांनी या 2 श्लोकांमध्ये सांगितला. या प्रकरणात 8 श्लोक आहेत. 8 श्लोकांमध्ये 4 महावाक्यांचा अर्थ सांगितला आहे. 2-2 श्लोकामध्ये एका महावाक्याचा अर्थ सांगितला आहे. त्या 2 श्लोकातही पुन्हा त्या महावाक्यातील एक जीववाचक पदाचा अर्थ आणि दुसरा ब्रह्मवाचक पदाचा अर्थ. आता प्रज्ञानम यासाठी 1 श्लोक दिला, ब्रह्म यासाठी दुसरा अर्थ दिला. प्रज्ञानम ब्रह्मचा अर्थ झाला.
आता यानंतर दुसरं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. त्याचा अर्थ ग्रंथकार सांगतायत. एवं अशा प्रकारे ऋक्शाखागतम महावाक्यार्थम निरूप्य, ऋग्वेदाच्या शाखेमध्ये असलेलं जे ऐतरेय उपनिषद आहे त्यामध्ये आलेलं जे महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म त्याचा अर्थ निरूपण करून आता यजुशाखासु म्हणजे यजुर्वेदामध्ये आलेलं आणि यजुर्वेदाच्या शाखेमध्ये म्हणजे बृहदारण्यक उपनिषदगतस्य बृहदारण्यक उपनिषदामध्ये असलेलं जे अहम ब्रह्मास्मी असं महावाक्य आहे, त्या महावाक्याचा अर्थ आविष्करणाय प्रकट करण्यासाठी अहम शब्दस्य अर्थम आह. अहम ब्रह्मास्मी पैकी अहम या शब्दाचा अर्थ या श्लोकामध्ये ग्रंथकार सांगतायत. परिपूर्ण परात्मास्मिन् देहे विद्याधिकारिणी बुद्धे साक्षितया स्थित्वा स्फुरन्नः मितीर्यते. परिपूर्णः परात्मास्मिन् देहे विद्याधिकारिणी परिपूर्णः परात्मा अस्मिन् देहे विद्याधिकारिणी बुद्धेः साक्षितया स्थित्वा स्फुरन् अहम् इति ईर्यते. परिपूर्णः परात्मा अस्मिन् विद्याधिकारिणी देहे. परिपूर्ण असलेला म्हणजे स्वाभाविक रूपाने देश काल वस्तू परिच्छेदरहित सर्व व्यापक असलेला परात्मा सर्वश्रेष्ठ असा आत्मा अस्मिन या विद्याधिकारिणी देहे ब्रह्मविद्येचा अधिकारी असलेल्या या देहामध्ये त्या मुमुक्षूच्या देहामध्ये बुद्धे हे साक्षीतया स्थित्वा बुद्धीचा साक्षी या रूपाने राहून स्फुरन प्रकाशमान असलेला अहम इति इर्यते त्यालाच अहम असं म्हटलेलं आहे उपनिषदांनी. समजतंय ना? त्यालाच काय म्हणायचं? अहम शब्दाचा अर्थ. कोण आहे अहम शब्दाचा अर्थ? की जो आत्मा परिपूर्ण आहे, परमात्मा म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांपेक्षा सूक्ष्म आहे, व्यापक आहे. आणि या मुमुक्षूच्या ब्रह्मविद्येचा अधिकारी असणारा जो मुमुक्षू त्याच्या देहामध्ये जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा साक्षी द्रष्टा असा जो आत्मा त्यालाच म्हटलं जातं अहम असा याचा अर्थ आहे. समजलं? म्हणजे कूटस्थ आत्मा साक्षी प्रत्येक आत्मा त्यालाच अहम या शब्दाने सांगितलेलं आहे. परिपूर्ण स्वभावतः देशकाल वस्तू परिच्छिन्न देशकाल वस्तुभिः अपरिच्छिन्न परमात्मा. स्वाभाविक रूपानेच देशकाल वस्तू परिच्छेद रहित असलेला असा जो परमात्मा बुद्ध्याधिकांपेक्षा तो परम आहे म्हणून परमात्मा अस्मिन माया कल्पिते जगती या संपूर्ण माया कल्पित जगतामध्ये विद्याधिकारिणी शमादे साधन संपन्नत्वेन विद्या संपादन योग्ये अस्मिन श्रवणादि अनुष्ठानवती देहे मनुष्यादि शरीरे. ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी जो शम दम उपरम समाधान तितिक्षा श्रद्धा विवेक वैराग्य मुमुक्षा इत्यादिकांनी संपन्न झालेला आहे असा जो ब्रह्मविद्या संपादन करण्यामध्ये योग्य असलेला श्रवण मनन निदिध्यासन असं अनुष्ठान करणाऱ्या त्या मुमुक्षूच्या म्हणजे सर्वच मनुष्यांच्या शरीरामध्ये बुद्धे हे म्हणजे बुद्धी उपलक्षितस्य सूक्ष्म शरीरस्य साक्षीतया बुद्धी उपलक्षित घ्यायचं सूक्ष्म शरीर सगळंच या सूक्ष्म देहाचा साक्षी या रूपाने म्हणजे अविकारित्वेन अवभासकतया. साक्षी होणं म्हणजे काय? निर्विकार राहून फक्त प्रकाशन करणं म्हणजे साक्षी. हा जो बुद्धीचा साक्षी आहे सूक्ष्मदेहाचा साक्षीरूप आत्मा निर्विकार राहतो आणि पण सूक्ष्मदेहाचं प्रकाशन करतो. बुद्धीचं प्रकाशन करणारा हाच आहे, मनाचं प्रकाशन करणारा हाच आहे, इंद्रियांचं प्रकाशन करणारा हाच आहे, इंद्रियांच्या विषयांचं प्रकाशन करणारा हाच आहे असा तो. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार होत नाही असा असणारा आत्मा अशा या देहामध्ये बुद्धीचा साक्षी या रूपाने राहून स्फुरन म्हणजे प्रकाशमान हा प्रकाश रूप आहे. अहम इति इर्यते त्यालाच अहम या शब्दाने सांगितलं जातं कथन केलं जातं. पण लक्षणया अहम पदेन उच्यते इत्यर्थ. लक्षणेने हा अर्थ घ्यायचा कूटस्थ अर्थ घ्यायचा अहम शब्दाचा.
लक्षणा नाही केली तर मग अहम अहम म्हणणारा चिदाभास रूप पण जीव आहे की नाही, मी देह म्हणणारा पण तोच आहे, बरोबर ना. अहम शब्दाचा अर्थ या ठिकाणी लक्षणेने घ्यायचा, कूटस्थ असा अर्थ घ्यायचा लक्षणेने. वाच्यार्थाने घेतला तर मग अहम शब्दाचा अर्थ जीव असा होतो. अंतकरण, अंतकरणोपहित चैतन्य, अंतकरणस्थ चिदाभास, तिघांना मिळून जीव म्हणतात, असा जीव अर्थ होतो वाच्यार्थाने. आणि लक्षार्थाने घेतलं तर त्याच्यातलाच जो विरोधी भाग आहे अंतकरण वगैरे त्यांना सोडून त्या अंतकरणाचा साक्षी, त्याचा अधिष्ठान जे कुटस्थ चैतन्य, चैतन्य स्वरूप फक्त निर्विकार, तो होतो लक्षणेने अर्थ. समजतंय ना. अशी लक्षणा करायची, भागत्याग लक्षणा. आणि मग अहम शब्दाचा अर्थ केला साक्षी चैतन्य, पंचकोशाचं अधिष्ठान, तीन देहाचं अधिष्ठान, इंद्रियादिकांचं अधिष्ठान, प्रकाशक, प्रकाशरूप, ज्ञानरूप असं चैतन्य म्हणजेच अहम, असा अहम शब्दाचा लक्षार्थ सांगितला. आता अहम ब्रह्मास्मी असं महावाक्य आहे ना, त्यापैकी आता ब्रह्म शब्दाचा अर्थ सांगतायत. अहम शब्दाचा झाला, ब्रह्म शब्दार्थ माह. पुढच्या श्लोकामध्ये अहम ब्रह्मास्मी या महावाक्यातील ब्रह्म या शब्दाचा अर्थ सांगतायत ग्रंथकार. स्वतः पूर्ण परात्मात्र ब्रह्मशब्देन वर्णितः अस्मीत्यैक्यपरामर्शस् तेन ब्रह्म भवाम्यहम्. स्वतः पूर्णः परात्मा अत्र ब्रह्म शब्देन वर्णितः अस्मि इति ऐक्य परामर्शः तेन ब्रह्म भवामि अहम्. स्वतः पूर्णः परात्मा अत्र ब्रह्म शब्देन वर्णितः. स्वतः पूर्ण म्हणजे काय, स्वयं रूपाने, बरोबर ना, स्वयंभू रूपाने, स्वतःच परिपूर्ण आहे. त्याला काही व्यापक केलंय का, पण ते मुळातच आहे, स्वरूपानेच असा अर्थ. स्वरूपानेच परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदम असं ज्याचं वर्णन आहे त्याला ब्रह्म म्हणतात. याला म्हणायचं स्वतः पूर्ण असा असणारं ब्रह्म. परात्मा ज्याला उपनिषदांनी वगैरे पर शब्दांनी वर्णन केलंय. परात्मा म्हणजे परम असा आत्मा. पर शब्दाचे भाष्यकारांनी तीन अर्थ केलेत. पर म्हणजे काय, सूक्ष्म. पर म्हणजे काय, व्यापक. आणि पर म्हणजे काय, प्रत्यगात्मरूप असा अर्थ. इंद्रियांपेक्षा सूक्ष्म कोण आहे, मन. इंद्रियांपेक्षा व्यापक कोण आहे, मन. इंद्रियांचा प्रत्यगात्मा कोण आहे, मन. म्हणून इंद्रियांपेक्षा मन पर आहे. समजलं ना. मनापेक्षा बुद्धी पर आहे असं आपण म्हणतो. इंद्रियाणी पराण्यावर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी. मनापेक्षा बुद्धी पर आहे. पर आहे म्हणजे काय, मनापेक्षा सूक्ष्म आहे, मनापेक्षा व्यापक आहे आणि मनाची प्रत्यगात्मा आहे. मनाच्या आतमध्ये असलेला त्या मनाचा आत्मा म्हणजे कोण, बुद्धी आहे. याला म्हणायचं पर आहे. आणि बुद्धीपेक्षा आत्मा पर आहे. बुद्धीपेक्षाही आत्मा पर आहे म्हणजे काय, बुद्धीपेक्षा आत्मा सूक्ष्म आहे, बुद्धीपेक्षा आत्मा व्यापक आहे आणि बुद्धीपेक्षा आत्मा प्रत्यगात्मा म्हणजे बुद्धीचाही आत्मा, बुद्धीचंही अधिष्ठान कोण, आत्मा. म्हणून आता आत्मेपेक्षा कोणी सूक्ष्म आहे का, आत्मेपेक्षा कोणी व्यापक आहे का, आत्म्याचाही कोणी प्रत्येगात्मा आहे का, नाही. आत्मा आता सर्वांचा प्रत्येगात्मा झाला. आत्मा सर्वांमध्ये सूक्ष्म झाला. आत्मा सर्वांमध्ये व्यापक झाला. म्हणजे आत्मा हा सर्वांमध्ये पर झाला. याला म्हणायचं परात्मा, परम असा आत्मा. सा काष्ठा सा परागती. हे शेवटली मर्यादा आहे. आत्मेपेक्षा कोणी आता पर नाही. असा ज्याला परम या शब्दाने उपनिषदांनी वर्णिलंय असा परमात्मा म्हणजे ब्रह्म. अत्र या महावाक्यामध्ये ब्रह्म शब्देन वर्णिता अशा परमात्म्यालाच अहम ब्रह्मास्मी या महावाक्यामध्ये ब्रह्म शब्दाने वर्णिलेलं आहे. स्वतः पूर्ण असलेला आणि परम असलेला असा आत्मा, त्यालाच या महावाक्यामध्ये ब्रह्म या शब्दाने कथन केलेलं आहे. मग झालं, अहमचा अर्थ सांगितला, ब्रह्म शब्दाचा अर्थ सांगितला. अहम म्हणजे कोण, या देहामध्ये इंद्रियादिकांना बुद्ध्यादिकांना प्रकाशित करणारा स्वयंप्रकाश रूप असलेला परिपूर्ण असलेला, त्याचंही वर्णन पुन्हा परात्मा असंच केलेलं आहे. इंद्रियांपेक्षा बुद्धीपेक्षा आत्मा पर आहे असंच वर्णन केलेलं आहे. असा जो आत्मा त्याला अहम शब्दाने सांगितलं लक्षार्थाने. ब्रह्म म्हणजे
स्वतः परिपूर्ण सर्वत्र ओतप्रोत देशकाल वस्तू परिच्छेद रहित असणारं चैतन्य, ज्याचं परमात्मा या शब्दाने वर्णन उपनिषदांनी केलंय, त्याला म्हणायचं ब्रह्मा. जे महत्त्वापेक्षा, हिरण्यगर्भापेक्षा ईश्वराचंही जे अधिष्ठान, त्याच्या पलीकडं आता काही नाही, असा परमात्मा, त्याला म्हणायचं ब्रह्म. मग अहम ब्रह्म हे झालं. मग अस्मीचा अर्थ काय? अस्मी इथे ऐक्य परामर्शः. अस्मी या शब्दाने ऐक्याचं ज्ञान करून दिलेलं आहे. असा अहम, असं ब्रह्म एकच आहे. म्हणून अस्मी शब्दाने काय सांगितलं? ऐक्य सांगितलेलं आहे. तेन त्यामुळे अहम ब्रह्म भवामी, म्हणून मी ब्रह्म आहे, असा पूर्ण महावाक्याचा एकंदरीत अर्थ झाला. स्वतः परिपूर्ण म्हणजे काय? स्वभावतः देश कालादे अनवच्छिन्न. स्वाभाविक रूपानेच, स्वरूपानेच देश काल वस्तू यांनी अनवच्छिन्न म्हणजे परिच्छेद रहित असा व्यापक पूर्वोक्त परमात्मा. मागे सांगितलेला जो परमात्मा मागच्या श्लोकात, तोच अत्र या महावाक्यामध्ये इथं अस्मिन महावाक्ये ब्रह्म शब्देन ब्रह्म इति अनेन पदेन वर्णितः लक्षणया उक्तः इत्यर्थ. ज्याला परमात्मा म्हटलंय त्यालाच या महावाक्यामध्ये ब्रह्म असं म्हटलेलं आहे. समजतंय ना? त्यालाच ब्रह्म म्हणायचं. पण इथं सुद्धा लक्षणा करायची, कारण ब्रह्म शब्दाचा अर्थ ईश्वरमध्ये येतो. ईश्वराची माया उपाधी येते, त्यांचा काय करायचा? चिदाभासाचा, त्या मायेचा, मायेचे जे सर्वज्ञत्व, सर्वशक्तिमत्व, धर्मासकट मायेचा, आणि चिदाभासानं त्या चिदाभासत्व स्वरूपाचा काय करायचा? बाध करायचा. म्हणजे निखालस केवळ मायेचं अधिष्ठान चैतन्य आहे, त्याला ब्रह्म शब्दाने सांगितलं जातं. इथंही भागत्याग लक्षणा करावी लागते. एतद वाक्यगतेन अस्मि इति पदेन पदद्वय सामानाधिकरण्य लभ्यम जीवब्रह्मणोः ऐक्यम परामृश्यते इत्याह. या एतद वाक्यगतेन अहम ब्रह्मास्मी या वाक्यामध्ये असलेल्या अस्मी इति पदेन या पदाने पदद्वय सामानाधिकरण्य लभ्यम, दोन पदांचं सामानाधिकरण्य, बरोबर ना? सामानाधिकरण्य म्हणजे काय? एक अधिकरण काय? समान विभक्तिकत्व, त्याला काय म्हणायचं? सामानाधिकरण्यम. समान विभक्तिकत्वम सामानाधिकरण्यम. समान विभक्ती आहे. अहमची काय विभक्ती आहे? प्रथमा एक वचन, प्रथमा विभक्ती एक वचन आहे. अहम, अहम आवाम वयम, बरोबर आहे ना अशोक महाराज? प्रारंभिक मध्ये आलं का नाही कामाला आता? हां, सर्वनाम कोणतं आहे सांगा बरं ह्याच्यात? अहम अस्मी. पण सर्वनाम कोणतं आहे? अहम हे कोणत्या सर्वनामाचं रूप आहे? सचिन महाराज सांगा बरं. हां, अस्मत् सर्वनाम आहे. त्याचं पुल्लिंगामध्ये प्रथमा विभक्तीचं एक वचन आहे अहम, पुन्हा द्विवचन आवाम, बहुवचन वयम वगैरे, बरोबर ना? अहम. आणि अहम ब्रह्म अस्मी. आता ब्रह्म पुढचा शब्द कोणता आहे? ब्रह्म, बरोबर? ब्रह्म शब्द कसा? नपुंसकलिंग का पुल्लिंग? नपुंसकलिंगी. बरं, मूळ शब्द, मूळ प्रातिपदिक काय ब्रह्म शब्दाचं? जसं राम शब्द आहे, मग आपण तो रामः रामौ रामाः असा चालवतो. तसं ब्रह्म बनलंय ते, पण त्याचं मूळ प्रतीक काय? नकारांत. अनंत म्हणतात त्याला भांडारकरमध्ये. अनंत, इन्नंत असं नाव दिलंय, पण त्याला नकारांत म्हटलं जातं व्याकरणामध्ये. ब्रह्मन असा शब्द आहे मूळ. कसा आहे? ब्रह्मन. हां, ब्रह्मन, न शेवटी नकारांत म्हणायचा. आणि त्याचं नपुंसकलिंगामध्ये प्रथमेचं एक वचन आहे ब्रह्म, द्विवचन ब्रह्मणी, बहुवचन ब्रह्माणी. ब्रह्म, ब्रह्मणी, ब्रह्माणी असा चालतो शब्द. समजलं? मग प्रथमेचं एक वचन काय आहे? ब्रह्म. आणि अहम हे काय आहे? प्रथमेचं एक वचन. विभक्ती समान आली की नाही? समान विभक्तिकत्वम सामानाधिकरण्यम. एका विभक्तीमध्ये दोन पदं आली की त्याला म्हटलं जातं समान विभक्तिकत्व. आणि समान विभक्तिकत्व असलं की त्यालाच म्हणायचं सामानाधिकरण्य.
आणि सामानाधिकरण्य असं सिद्ध झालं की त्या दोन पदांच्या अर्थामध्ये एकता असते. मग त्या सामानाधिकरण्याने काय सांगितलं जातं? ऐक्य सांगितलं जातं. समजलं ना? ऐक्य सांगितलं जातं. रामः कृष्णः एव अस्ति. उदाहरणार्थ समजा एकाचेच अवतार आहेत ना दोन्ही. रामः कृष्णः अस्ति, हा राम आहे ना, कृष्णच आहे. कृष्णः रामः अस्ति, कृष्ण कोण आहे? रामच आहे. याला काय रामः कृष्णः विभक्ती समान आल्या म्हणजे ऐक्य सांगितलं जातं. तसं इथं अहम ब्रह्म अस्मि, बरोबर ना? अहम ब्रह्म, अहम प्रथमा एक वचन, ब्रह्म प्रथमा एक वचन, समान विभक्ती, एक वचन, याला म्हणायचं सामानाधिकरण्य. आणि सामानाधिकरण्यामध्ये ऐक्य प्रतिपादन केलेलं असतं. म्हणून वेदांतामध्ये सामानाधिकरण्य शब्दाचा अर्थ सरळ सरळ ऐक्य असा केला जातो. समजलं ना? बाध सामानाधिकरण्य म्हणजे काय? बाध करून ऐक्य. आणि मुख्य सामानाधिकरण्य म्हणजे काय? बाध न करता मुळातच असलेलं मुख्य ऐक्य, स्वरूपानेच असलेलं ऐक्य, त्याला म्हणायचं मुख्य सामानाधिकरण्य. सामानाधिकरण्य शब्दाचा अर्थ केला जातो वेदांतामध्ये ऐक्य. पण त्याचं थोडंसं विस्तार माहिती पाहिजे. सामानाधिकरण्य म्हणजे दोन पदांच्या मध्ये समान विभक्तिकत्व असणं. समान विभक्ती आल्या, समान वचन आलं की सामानाधिकरण्य सिद्ध होतं. सामानाधिकरण्य आज सिद्ध झालं की ऐक्य सिद्ध होतं. उदाहरणार्थ रामः कृष्णः अस्ति, समजतंय ना? किंवा रामः श्यामः. राम श्याम, राम कसा आहे? श्यामः, त्या मेघाप्रमाणे श्यामवर्ण आहे, बरोबर ना? कृष्णः कृष्णवर्णः, कृष्ण कसा आहे? कृष्णवर्णीयच आहे. समजलं ना? कृष्णः कृष्णवर्णीय. एक विभक्ती आले की नाही, एकमेकाच्या इथे विशेषण विशेष्य होतात आणि त्यामुळे ऐक्य सिद्ध होतं, असं त्याचा अर्थ आहे. समजलं का? कर्मधारय समास म्हणतात त्याला. मग कर्मधारय समास होतो. तेन, त्यामुळे अहम ब्रह्म भवामी, मग मी कोण आहे? ब्रह्मच आहे. ते सांगतायत बघा इथं. आपलं हे चाललं होतं पदद्वय सामानाधिकरण्य लभ्यम, दोन पदामध्ये सामानाधिकरण्य आणि त्या सामानाधिकरण्याने लभ्य प्राप्त होण्यास योग्य काय आहे? मग जीव ब्रह्मणो हो ऐक्यम परामृश्यते, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य परामृश्यते म्हणजे त्याचं ज्ञान करून दिल्या जातं, स्मरण करून दिल्या जात आहे की जीव आणि ब्रह्माची एकताच आहे. कारण जीववाचक पदामध्ये आणि ब्रह्मवाचक पदामध्ये म्हणजे अहम आणि ब्रह्म या दोन पदामध्ये सामानाधिकरण्य आलेलं आहे. म्हणजे त्या सामानाधिकरण्याने लभ्य हे आहे की जीव ब्रह्माचं ऐक्य. अस्मि इति ऐक्य परामर्शः. फलितमाह, काय सिद्ध झालं शेवटी? मग महावाक्याचा अर्थ काय झाला? अहम ब्रह्म अस्मि. अहम म्हणजे कूटस्थरूप आत्मा, ब्रह्म म्हणजे स्वयंपरिपूर्ण, स्वतः परिपूर्ण, देश काल वस्तू परिच्छेद रहित व्यापक ब्रह्म चैतन्य ब्रह्म. अहम ब्रह्म, अस्मीचा अर्थ झाला ऐक्य. अहम ब्रह्म अस्मि त्याचा अर्थ झाला मग ते न, त्यामुळे अहम ब्रह्म अस्मि, मी ब्रह्म आहे, ब्रह्म मी आहे, मी ब्रह्म, ब्रह्म मी. आमच्यामध्ये पूर्ण काय आहे? अभेदच आहे. औपाधिक भेद आहे. इकडे अंतकरण उपाधी आहे, तिकडं माया उपाधी आहे. त्याची उपाधी मोठी आहे, आपली उपाधी छोटी आहे. समजलं ना? आपल्या उपाधीमुळं आमच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व प्रतीतीला यायला लागलं आहे. आमच्या उपाधीमुळं आम्ही परिचिन्न झालो असं वाटायला लागलं आहे. त्याची उपाधी मोठी, त्यामुळे ईश्वर मोठा वाटतो आपल्याला, उपाधीमुळं वाटतो. स्वरूपानं तर चैतन्य त्याचं ना आपलं एकच आहे. समजलं ना? संकुचित आपण का वाटतो? आपला देह लहान, आपलं अंतकरण ही उपाधी लहान, त्याचा देह मोठा, विराट हिरण्यगर्भ हे त्याचे देह आहेत. कुणाचे? ईश्वराचे. त्याची माया उपाधी, त्यामुळे तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान. आमची उपाधी अल्पज्ञ अल्पशक्तिमान. उपाधीमुळे हा सर्व भेद. पण मूळ चैतन्याच्या अनुषंगाने पाहिलं तर आम्ही काय आहेत? मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरो हरी. मूळ घोंगडी दोघांची एकच आहे. मूळ स्वरूप काय आहे? एकच घोंगडं पांघरलंय आपण दोघांना, पण अधिष्ठान चैतन्य एकच आहे. ज्ञानोबराय बोलतायत पांडुरंगाला, काही तसं आम्हाला कमी समजू नको. तुझं जे घोंगडं आहे तेच आमचं आहे.
मूळ स्वरूप जे अधिष्ठान तुझं जे ब्रह्म ना, तेच आमचंही मूळ स्वरूप आहे ब्रह्म. फक्त तुझी जरी हे आहे ते काय, शरीर जरा व्यापक आहे, मोठं आहे, आणि माझं शरीर छोटं आहे, माझं अंतःकरण लहान आहे, असं त्याचा अर्थ. उपाधीमध्ये हे लहान मोठेपणा आहे, भेद आहे. उपहित चैतन्यामध्ये पूर्ण भेदच आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये, वेदांत संप्रदायामध्ये जीव ब्रह्माची पूर्ण एकताच प्रतिपादन केलेली आहे, मान्य आहे. जीव शिवच आहे, जीव परमात्म्याहून वेगळा नाही. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. कुठं जीव त्या परमात्म्याहून वेगळा आहे का? अमराहा अमराहा, खरे की पहा खोटे. निवडा न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. या देहाला सोडून द्या बरं. देह म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, यांना माझं म्हणू नका बरं. सोडा, यांचा बाध करा, मग कळेल तुम्हाला देह रहित असणारं जे चैतन्य साक्षी आहे तेच ब्रह्म आहे. हे ध्यानात येईल तुमच्या. देहाला धरून बसले त्यामुळे तुम्हाला हे कळत नाही. देहाच्या निरासे पाविजया ठाया, माझी ऐसी काया जव नोहे. म्हणून याचा विचार केला पाहिजे. आमच्या संप्रदायामध्ये जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केले. हा दिठिवा जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. तो जीवच पण शिव स्वरूपाला प्राप्त होतो, असा याचा अर्थ आहे. वा, समुद्राहून भिन्न आहे तोपर्यंत ते मीठ छोटं वाटतं, पण एकदा समुद्राला मिळालं की मग समुद्रा एवढंच होता. तसा जीव परमात्म्याहून जोपर्यंत मी वेगळा, मी भिन्न असं मानायला लागला स्वतःला, तोपर्यंत भिन्न, छोटा, अल्प, मर्यादित, परिच्छिन्न वाटतो. जेव्हा त्यानं आपला पूर्ण अहम समर्पित केला, काल सांगितलं त्याप्रमाणे अहमचा त्याग केला त्याने. अहम वृत्तीने जगाचा त्याग होतो, पण अहम वृत्तीचाही त्याग झाला पाहिजे. शेवटी मीपणा पूर्ण गेला पाहिजे, आणि पूर्ण मीपणाचं समर्पण जेव्हा आपण त्या स्वरूपामध्ये केलं, मग आपण स्वतःच काय होतो, परब्रह्म होतो, व्यापक होतो, त्याच्याहून भिन्न राहत नाही. या अवस्थेला सर्वांना जायचं आहे. ही सर्वांची, याला म्हणायचं खरं स्वातंत्र्य. आज स्वातंत्र्य दिवस आहे ना, बघा योगायोगानं महावाक्य आले. प्रजासत्ताक दिन आहे ना. हा, प्रजासत्ताक ही खरी सत्ता आहे. प्रजेची खरी सत्ता काय? ही प्रजेची सत्ता आहे. प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजेची सत्ता. देशामध्ये सत्ता कुणाची चालते? राजसत्ता नाही ना. आता प्रजेची सत्ता आहे. प्रजेनं ज्याला निवडून दिलं त्यांची सत्ता येते, म्हणजे प्रजेच्या मना हातात आहे, मतदान केलं जातं. याला प्रजासत्ताक म्हणायचं. काय? हां, प्रजा त्याच्याच हातात आहेत. पण हे कळालं पाहिजे, प्रजेची, या प्रजेला जर मूळ स्वरूपात जायचं असेल, ह्याला खरं स्वतंत्र आनंद प्राप्त घ्यायचा असेल, तर या प्रजेची खरी सत्ता तेव्हाच येईल ज्या वेळेला त्याला हे कळेल तेव्हा, अन्यथा नाही. ही खरी आपली सत्ता आहे, हे आपलं स्वरूप आहे, हे ध्यानात आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण या 2 महावाक्यांचा अर्थ 4 श्लोकांमध्ये पाहिलेला आहे. अजून 2 महावाक्य शिल्लक आहेत, अयमात्मा ब्रह्म आणि तत्वमसी. या 2 महावाक्यांचा अर्थ उर्वरित 4 श्लोकांच्या द्वारा उद्याच्या पाठामध्ये आपण पाहूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमद